पत्नीने पतीच्या डोक्यात लाकूड मारत गळा आवळून केला खून। श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकूड मारत गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सदर महिलेचा पती हा दारू पिऊन मारहाण करत तिच्यावर सतत संशय घेत होता। या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पतीचा खून केलाय। पोलिसांच्या तपासात महिलेने खून केल्याची कबुली दिली। तिचे नाव रश्मिता मानसकुमार शाहू असे या आरोपी महिलेचे नाव आहे। याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम झिने यांनी फिर्याद दिली की दिनांक 24 रोजी दत्तनगरचे पोलीस पाटील आणि गायकवाड यांनी एक व्यक्ती मृत झाला असल्याबाबत कळवले। त्यावरून मी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता प्रथमदर्शी मला मृत हा पडलेला दिसला। त्याच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे दिसले। तसेच त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला काळ्या रंगाचा व्रण दिसला। अधिक चौकशी केली असता सदरचे घर हे विजू पटाट यांचे असून त्यांच्या घरी मानसकुमार शाहू हे भाड्याने राहत असल्याचे समजले। तेथे असलेल्या रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे चौकशी केली असता तिने मृत व्यक्तीचा खून झाल्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली। तसेच ती मृत व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार देत तात्काळ अंत्यविधी करण्याचा आग्रह धरत होती। त्यावर मी मृतदेह साखर कामगार हॉस्पिटल येथे घेऊन गेलो। वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केलं। सदर घटनेबाबत नितीन देशमुख यांना सविस्तर माहिती कळवत मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले। सदर व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याची पत्नी रश्मिता हिच्याकडे देशमुख यांनी विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर तिला विश्वासात घेत विचारले असता तिने माझा पती हा मानसकुमार शाहू हा दारू पिऊन मला खूप मारहाण करत असे व सतत संशय घेत असे, त्यामुळे मी त्याच्या डोक्यात आंब्याच्या झाडाचे लाकूड मारून व गळा आवळून मारून टाकल्याची कबुली दिली। त्यामुळे BNS 103(1) प्रमाणे मृताची पत्नी रश्मिता शाहू हिच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।